नेक्स्ट टॉपिक ह्यूमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. आपण बोलतो की आपल्या डोळ्यांमध्ये ह्यूमन आईजमध्ये लेन्सेस असतात, नॅचरल लेन्सेस असतात. हे नॅचरल लेन्सेस कोणत्या टाईपचे असतात, त्याचं वर्किंग कसं होतं, किंवा आपण एखादा ऑब्जेक्ट आपल्याला कसा दिसतो, आपल्याला विजन कशी येते, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला समजून घ्यायचं आहे ह्यूमन आयचं इंटरनल स्ट्रक्चर. ह्यूमन आय आपला डोळा इंटरनली कसा बनलेला आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर बेसिकली आपला फोकस आहे इथे ह्यूमन आयमध्ये असणाऱ्या लेन्सच्या वर्किंगवरती. त्यामुळे फोकस आपला लेन्सवरच असणार आहे, बट त्या व्यतिरिक्त त्याला सपोर्टिंग जे काही आयचे जे इंटरनल पार्ट्स आहेत त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे आपण अगदी खूप डिटेलमध्ये किंवा डेप्थमध्ये ह्यूमन आयचा अभ्यास नाही करणार आहोत. फक्त जे पार्ट्स आपल्याला गरजेचे आहे आपण फक्त तेच इथे डिस्कस करणार आहोत. सो त्यासाठी एक इथे डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तुम्ही बघू शकाल एक असं एक डोळ्याच्या आकाराचा एक काहीतरी दिसत आहे, एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर ही जी साईड आहे ही साईड आहे एक्सटर्नल साईड. म्हणजे जर ह्यूमन आय आपल्या डोळ्याचा आपण बाहेरून बघितला तर आपण इकडून बघणार, आणि ही असणार आहे इंटरनल साईड, आतली साईड. ठीक आहे, या डोळ्याची आतली साईड ही आहे बाहेरची साईड. म्हणजे जर मी असं समोरून बघते, ही समोरून बघते म्हणजेच काय ही साईड आहे. ठीक आहे, आय होप तुम्ही इमॅजिन करू शकता. ही आतली साईड आहे आणि ही बाहेरची साईड आहे. म्हणजे लाईट जी आहे ती लाईट इथून अशी एंटर करणार आहे, आणि ही लाईट आतमध्ये एंटर करून पुढे मग ब्रेनकडे सिग्नल जाणार आहे. सो ह्यूमन आयचा फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्याला आपण बोलतो कॉर्निया. काय बोलतो आपण त्याला? कॉर्निया. कॉर्निया म्हणजे इथे असा एक पार्ट दिसतोय तुम्हाला, एक थीन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतो डोळ्यामध्ये, एक थीन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन किंवा लेअर असतो, त्याला आपण बोलतो कॉर्निया. जर तुम्ही इकडून जर बघत असाल तर तुम्हाला एक थीन लेअर दिसेल डोळ्यावरती, थीन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन, त्याला आपण बोलतो कॉर्निया. लाईट इथूनच एंटर करणार आहे, म्हणजेच काय लाईट कॉर्निया थ्रूच एंटर होणार आहे. त्यामुळे मॅक्झिमम ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हॅपन्स ॲट कॉर्निया. जास्तीत जास्त रिफ्रॅक्शन इथेच होतो डोळ्यामध्ये. ठीक आहे, कॉर्नियामध्ये. पहिला पार्ट समजला अगदी सिंपल आहे. कॉर्नियाबद्दल एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं की एक थीन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतं की ज्याच्यामधून लाईट डोळ्यामध्ये एंटर करते आणि मॅक्झिमम रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इथे होते. नाव कॉर्नियानंतर ह्या पार्टनंतर पुढचा नेक्स्ट पार्ट आहे, त्याला आपण बोलतो आयरिस. याला काय बोलतो आपण? आयरिस. आयरिस म्हणजे कोणता पार्ट? हा जो पार्ट इथे दिसतोय तुम्हाला, हा, याला आपण बोलतो आयरिस. आयरिस म्हणजे काय असते? एक डार्क स्क्रीन असते, फ्लेशी डार्क स्क्रीन असते, त्याला आपण बोलतो आयरिस. थोडक्यात काय, हा डोळा आहे, हा जो पार्ट आहे ना, हा, याला आपण बोलतो आयरिस. आयरिस म्हणजे काय? याला मराठीमध्ये आपण बोलतो बुबुळ. ठीक आहे, आयरिस याचा जो कलर असतो त्याच्याहून आपल्या डोळ्याचा कलर डिसाईड होतो. म्हणजे आपण बऱ्याचदा बोलतो की एखाद्याचे डोळे ब्लॅक आहे, ब्राऊन आहे, त्यानंतर ब्ल्यू आहे किंवा ग्रीन आहे, तर आपण जो डोळ्याचा कलर मेन्शन करतो हा कलर ॲक्च्युली कशाचा कलर असतो? हा कलर असतो आयरिसचा कलर. सो आयरिसचा कलर आपल्या डोळ्याचा कलर डिसाईड करतो. या आयरिसच्या आतमध्ये एक असं एक स्मॉल होल असतं, एक होल असतं. ठीक आहे, हे जे होल असतं याला आपण बोलतो प्युपिल. याला आपण काय बोलतो? प्युपिल. प्युपिल बोलता किंवा प्युपल सुद्धा बोलता, ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो बाहुली, डोळ्याची बाहुली. बघा इथे तुम्हाला दिसेल एक असं एक स्मॉल ओपनिंग तुम्हाला दिसते, एक होल दिसतोय, त्याला आपण बोलतो प्युपिल ऑर प्युपल. ओके, आता याचं फंक्शन काय असणार आहे? हे जे होल आहे ना, या होलची ही जी डायमीटर आहे ही डायमीटर सारखी चेंज होत असते. म्हणजे हे डायमीटर जशी चेंज होईल तसं या होलचा शेप सुद्धा चेंज होणार आहे. बरोबर, कधी ती छोटी होईल, कधी ती मोठी होणार आहे. हे असं का होतं? कारण हे जे डायमीटर असते किंवा प्युपिलचं मेन फंक्शन काय असतं की डोळ्यामध्ये जे लाईट रेज जात आहे ते कंट्रोल करणं म्हणजे काय? सिंपल एक्झाम्पल, ज्यावेळेस खूप जास्त ब्राईट लाईट असते, खूप तीव्र प्रकाश असतो, त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपण डोळे बारीक करतो. बरोबर, आणि हे जर याच्या उलटं जर सपोज एखाद्या ठिकाणी लाईट थोडं डीम आहे किंवा आपल्याला नीट क्लिअर दिसत नाही, त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपण थोडे डोळे मोठे करतो आपल्याला एखादी वस्तू बघायची असेल तर. ज्यावेळेस लाईट ब्राईट असते त्यावेळेस आपण डोळे छोटे करतो, लहान करतो. म्हणजेच काय, ह्या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस लाईट ब्राईट असते त्यावेळेस ही जी प्युपिल आहे प्युपिलची साईज छोटी होते किंवा डायमीटर छोटी होते. ठीक आहे, आणि हे जर ज्यावेळेस डार्क असेल किंवा मग थोडंसं डीम लाईट असेल त्या ठिकाणी आपण डोळे थोडे मोठे करतो. म्हणजेच काय, प्युपिलची जी डायमीटर आहे ही डायमीटर वाढते. ठीक आहे, सो प्युपिलचं बेसिक फंक्शन काय आहे की डोळ्यामध्ये येणारी जी लाईट आहे ती लाईट कंट्रोल करणं. त्याच्या अकॉर्डिंग प्युपिल कॉन्ट्रॅक्ट होता किंवा वाईड होता. ठीक आहे, समजलं? त्यामुळे बघा इथे एक असं तुम्हाला एक ओपनिंगच दिसत आहे, एक दरवाजा किंवा विंडोसारखं काही दिसत आहे, एक ओपनिंग आहे. जशी लाईट पाहिजे असेल त्याच्या अकॉर्डिंग ही ओपनिंग कमी जास्त होणार आहे. सो दिस इज फंक्शन ऑफ प्युपिल. ठीक आहे, प्युपिल कुठे असतं? प्युपिल हे नेहमी आयरिसच्या आतमध्ये असतं. त्यानंतर त्याच्या पुढे नेक्स्ट असते क्रिस्टलाइन लेन्स. एक लेन्स असतं, हे जे लेन्स असतं हे लेन्स असतं नेहमी कॉन्व्हेक्स लेन्स, किंवा आपण असं बोलू शकतो डबल कॉन्व्हेक्स लेन्स.
सो ह्युमन आयमध्ये कोणत्या टाईपचा लेन्स असतो? डबल कॉन्व्हेक्स लेन्स. हे जे लेन्स आहे याला आपण बोलतो क्रिस्टलाइन लेन्स. काय बोलतो आपण त्याला? क्रिस्टलाइन लेन्स. तर या लेन्स आता बघा इथे काय एक लेन्स आहे, इथे इकडून आपण एखादी वस्तू बघतोय म्हणजे इथे ऑब्जेक्ट असणार आहे, इथे लेन्स आहे आणि त्यानंतर त्याची इमेज इकडे पुढे कुठेतरी फॉर्म होणार आहे. ठीक आहे. सो दिस इज द लेन्स. लेन्स कोणत्या टाईपचा आहे? डबल कॉन्व्हेक्स लेन्स. आणि इथे नेहमी लक्षात ठेवा की नेहमी इमेज कशी प्रोड्यूस होते? रियल अँड इन्व्हर्टेड. कशी इमेज प्रोड्यूस करते हे लेन्स? रियल अँड इन्व्हर्टेड. ठीक आहे. आता इथे लेन्स आहे, ऑब्जेक्ट आहे, इमेज इथे कुठेतरी प्रोड्यूस होणार आहे. तर इमेज कुठे प्रोड्यूस होते? इमेज बनते एका स्क्रीनवरती. इथे एक स्क्रीन असते. ठीक आहे. आपल्या डोळ्यामध्ये एक स्क्रीन असते. ही जी स्क्रीन असते या स्क्रीनला आपण बोलतो रेटिना. याला आपण काय बोलतो? रेटिना. तर रेटिना इथे दाखवलेला आहे बघा. हा जो ब्ल्यू कलरचा पार्ट आहे ना, इथे एक स्क्रीन टाईप स्ट्रक्चर असणार आहे, याला आपण बोलतो रेटिना. तर हा लेन्स आहे, इथे ऑब्जेक्ट असणार, याची इमेज या रेटिनावरती प्रोड्यूस होणार आहे. तर रेटिना म्हणजे काय? बेसिकली काय असते? रेटिना इज अ स्क्रीन. राहत आहे? शब्द लक्षात राहत आहे? रेटिना म्हणजे स्क्रीन, त्यानंतर कॉर्निया म्हणजे एक आउटर थिन मेम्ब्रेन असतो, त्यानंतर प्युपिल झाला, त्यानंतर आयरिस झाला आणि त्यानंतर क्रिस्टलाइन लेन्स. एवढे पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. समजलं काय काय आपण डिस्कस केलं ते? या व्यतिरिक्त इथे अजून काही मसल्स दाखवले आहे, याला आपण बोलतो सिलियरी मसल्स. आपण त्याला काय बोलतो? सिलियरी मसल्स. हे जे मसल्स आहे हे या लेन्सला किंवा लेन्सच्या साईजला कंट्रोल करतं. ठीक आहे. त्यालाच आपण बोलतो पॉवर अकॅमोडेशन. ही टर्म आपण पुढे बघणार आहोत. याला आपण काय बोलतो? पॉवर अकॅमोडेशन. सो पॉवर अकॅमोडेशनचं काम करतं हे सिलियरी मसल्स. या व्यतिरिक्त अजून कोणता पार्ट राहिला आहे? त्यानंतर इकडे आता काय होतं की इथे ही जी स्क्रीन आहे या स्क्रीनवरती इमेज फॉर्म होते. ही जी स्क्रीन आहे, रेटिना आहे, रेटिना बनलेली असते काही सेल्सची. कसली बनलेली असते? सेलची. हे सेल कोणते असतात? लाईट सेन्सिटिव्ह सेल. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स म्हणजेच काय? लाईट सेन्सिटिव्ह म्हणजे काय? लाईटला ते सेन्सिबल असतात. ज्यावेळेस ह्या स्क्रीनच्या या सेलवरती ज्यावेळेस लाईट पडेल त्यावेळेस हे सेल ॲक्टिवेट होता. सेल ॲक्टिवेट होता त्यावेळेस काय होतं? लाईट सिग्नलचं कन्वर्जन होतं इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये. लाईट सिग्नलचं कन्वर्जन कशात होतं? इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये होतं. त्यानंतर इथे तुम्हाला इथे काही नर्व्स दिसत आहे, याला आपण बोलतो ऑप्टिक नर्व किंवा ऑप्टिक डिस्क. या ऑप्टिक नर्व्स थ्रू हे जे इलेक्ट्रिक सिग्नल आहे हे सिग्नल पुढे पोहोचवले जातात ब्रेनकडे. ब्रेनचं फंक्शन काय असणार आहे? ब्रेन ह्या सगळ्या सिग्नलचा प्रोसेसिंग करेल, ॲनालिसिस करेल, इंटरप्रिटेशन करेल आणि त्यानंतर आपल्याला एखादा ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट आहे म्हणून दिसतो. म्हणजे त्यानंतर आपल्याला विजन येते किंवा एखादा ऑब्जेक्ट आपण डिटेक्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्युमन आय वर्क करतं. समजलं? बेसिक एक स्ट्रक्चर काय आणि वर्किंग कसं असतं ते. सो आपल्याला पाहिजे आहे बघा, इथे आपण लेन्सचा अभ्यास करत आहोत. सो एक लेन्स असणार आहे, इकडे ऑब्जेक्ट असणार आहे, इथे इमेज फॉर्म होणार आहे. इमेज कुठे फॉर्म होणार आहे? इमेज फॉर्म होणार आहे एका स्क्रीनवरती. त्या स्क्रीनला आपण बोलतो रेटिना. इमेज फॉर्म झाली, बट आपल्याला ती गोष्ट समजण्यासाठी नेहमी सिग्नल ब्रेनपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून ही जी इमेज फॉर्म झाली ही इमेज हे जे इथे इमेज फॉर्म होते, हा जो रेटिना आहे हा लाईट सेन्सिटिव्ह सेलचा बनलेला असतो. लाईट सिग्नलचं कन्वर्जन इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये होतं. इलेक्ट्रिक सिग्नल ब्रेनकडे पोहोचवलं जातं आणि मग आपल्याला समजतं की हा ऑब्जेक्ट म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे किंवा आपल्याला एखादी गोष्ट दिसते किंवा आपल्याला विजन येते. ठीक आहे? क्लिअर आहे? तर आपण परत एकदा रिवाईज करूया आपण काय काय बघितलं यामध्ये. ह्युमन आयच्या स्ट्रक्चरमध्ये एक स्ट्रक्चर ड्रॉ केलेला आहे. हा एक्सटर्नल पार्ट आहे, हा इंटरनल पार्ट आहे. हा पार्ट मेजरली ब्रेनशी कनेक्टेड आहे आणि हा आपल्याला बाहेरून दिसणारा पार्ट आहे. सो असं स्ट्रक्चर असणार आहे. फर्स्ट पार्ट आपण बघितला कॉर्निया. ज्या पार्ट आपल्याला आपण अगदी डिटेलमध्ये नाही बघत आहोत, फक्त आपल्या लेन्सच्या वर्किंगसाठी जे पार्ट लागणार तेच आपण मेन्शन करत आहोत. सो फर्स्ट आपण आपण बघितला कॉर्निया. व्हॉट इज कॉर्निया? कॉर्निया इज अ थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन ऑर कवर. एक थिन ट्रान्सपरंट कवर किंवा मेम्ब्रेन किंवा एक लेअर किंवा पापुद्रा असतो असं आपण बोलू शकतो. लाईट एंटर्स थ्रू इट. याच्यामधूनच लाईट एंटर करते. ओके. मॅक्झिमम रिफ्रॅक्शन ऑकर्स ॲट द आउटर सर्फेस ऑफ कॉर्निया. कॉर्नियाचा जो आउटर सर्फेस असतो, बाहेरचा सर्फेस असतो जिथून लाईट एंटर करते, तिथे मॅक्झिमम रिफ्रॅक्शन होणार आहे. सेकंड पार्ट इज आयरिस. आयरिस म्हणजे काय? हा जो पार्ट इथे दिसतोय याला आपण बोलतो आयरिस. व्हॉट इज आयरिस? आयरिस इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड कॉर्निया. कॉर्नियाच्या मागे एक डार्क फ्लेशी स्क्रीन असते, त्याला आपण बोलतो आयरिस. आयरिसचा फंक्शन काय? टू कंट्रोल पिपल साईज. पिपलची जी साईज आहे ती साईज कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? आयरिस. कारण आयरिसमध्येच पिपल आहे त्यामुळे याचं साईज कंट्रोल करण्याचं काम करतं आयरिस. ऑल्सो कलर ऑफ आईज डिसाइडेड बाय कलर ऑफ आयरिस. आयरिसचा जो कलर असतो त्याच्या अकॉर्डिंग आपण म्हणतो की डोळ्यांचा कलर आहे. सो कलर ऑफ आय इज डिसाइडेड बाय कलर ऑफ आयरिस. ठीक आहे. आयरिस नंतर आयरिसच्या आतमध्ये जे होल असतात त्याला आपण बोलतो प्युपिल. सो होल इनसाइड आयरिस इज कॉल्ड एज प्युपिल. इट कंट्रोल्स अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग. ते काय करतं? अमाऊंट ऑफ लाईट किती एंटर करायची ते कंट्रोल करतो. सो त्याच्या अकॉर्डिंग प्युपिलची साईज किंवा डायमीटर लहान होणार आहे, मोठी होणार आहे. लाईट जर ब्राईट असेल किंवा लाईट जर डीम असेल त्याच्या अकॉर्डिंग ही जी प्युपिल जे आहे किंवा त्याची जी साईज आहे ती कमी जास्त होते किंवा आपण असं बोलू शकतो प्युपिल कॉन्ट्रॅक्ट होतं किंवा वाईड होतं.
समजलं इथपर्यंत? आयरिस म्हणजे बुबुळ आणि प्युपिल म्हणजे काय, डोळ्याची बाहुली ज्याला आपण बोलतो. बुबुळ म्हणजे हा शेप आणि आतमध्ये जो असे एक सर्क्युलर पार्ट दिसतो त्याला आपण बोलतो प्युपिल. देन नेक्स्ट इज लेन्स. क्रिस्टलाइन लेन्स, आतमध्ये असतो एक लेन्स विच इज अ डबल कॉन्व्हेक्स लेन्स. हे लेन्स नेहमी कशी इमेज प्रोड्यूस करतो, रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज. अँड ठीक आहे, ही इमेज प्रोड्यूस होते. ही इमेज कुठे प्रोड्यूस होणार आहे, ही इमेज प्रोड्यूस होते एका स्क्रीनवरती. त्या स्क्रीनला आपण बोलतो रेटिना. सो व्हॉट इज रेटिना? रेटिना इज अ स्क्रीन मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल. लाईट सेन्सिटिव्ह सेलचे रेटिना बनलेलं असतं. तर इथे काय होतं, लाईट सेन्सिटिव्ह सेल आहे, त्यामुळे ज्यावेळेस त्याच्यावर लाईट पडणार आहे इलेक्ट्रिक सिग्नल प्रोड्यूस होणार आहे. हे इलेक्ट्रिक सिग्नल ब्रेनकडे जातात आणि मग ब्रेन आपल्याला एखादा ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्टच आहे म्हणून आपल्याला सिग्नल देतो आणि आपल्याला त्या पद्धतीने विजन येते. ओके, यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की इथे रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज बनते, म्हणजे उलटी इमेज बनते. बट ब्रेन ऑटोमॅटिकली असं प्रोसेसिंग करतो की आपल्याला ती तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा त्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती इरेक्ट म्हणून दिसते. ओके, या व्यतिरिक्त इथे आपण अजून एक टर्म मेन्शन केली, सिलियरी मसल. सिलियरी मसल या लेन्सची साईज कंट्रोल करतात, ज्याला आपण बोलतो पॉवर अकॅमोडेशन. आपण आता नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणारच आहोत. सो सिलियरी मसलचं फंक्शन असतं क्रिस्टलाइन लेन्सला कंट्रोल करणे. सो एवढ्या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस केलेल्या. या व्यतिरिक्त इथे काही मसल्स आपण दाखवलेले आहे. सो जर ह्युमन आयच्या इंटरनल स्ट्रक्चरवरती क्वेश्चन आला तर एवढे जरी बेसिक स्ट्रक्चर जरी ड्रॉ केलं तरी सुद्धा चालणार आहे. ह्युमन आय आणि लेन्सचं वर्किंग आपण बघितलं. लेन्सची पोझिशन कशी असते, लेन्स कसं वर्क करतो, रेटिनावरती इमेज कशी प्रोड्यूस होते, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. अगदी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जर आपल्या डायग्रामच्या फॉर्ममध्ये हे रिप्रेझेंट करायचं असेल वर्किंग ऑफ आय किंवा वर्किंग ऑफ लेन्स, तर आपण अशा पद्धतीने एक डायग्राम ड्रॉ करू शकतो. एक सिम्पल डायग्राम. एक असा आयचं एक स्ट्रक्चर दाखवायचं आहे, इथे एक लेन्स दाखवायची. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही लाईट रेज दाखवावं लागणार आहे. या साईडला ऑब्जेक्ट असणार आहे, या ऑब्जेक्टची इमेज इथे फॉर्म होणार आहे. इमेज कुठे फॉर्म होते, इमेज या स्क्रीनवरती किंवा या रेटिनावरती फॉर्म होते. सो आपण ह्युमन आयमध्ये कोणत्या टाईपचा लेन्स आहे असं बोलतो, आपण बोलतो की कॉन्व्हेक्स लेन्स आहे किंवा डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ओके, कॉन्व्हेक्स लेन्स हा कोणत्या टाईपचा लेन्स असतो, कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज कॉन्व्हर्जिंग लेन्स. आणि कॉन्केव्ह काय असतं, कॉन्केव्ह इज डायव्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे काय, ज्यावेळेस लाईटचं रिफ्रॅक्शन होणार आहे, लाईट रेज सपोज असे काही लाईट रेज आले, याचं रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन नंतर हे जे लाईट रेज आहे, लाईट रेज एकाच पॉईंटमधून पास करतात. म्हणजे सगळे जे लाईट रेज आहे हे एका पॉईंटमधून पास करतात किंवा एकवटतात किंवा एकत्र येतात, याला आपण बोलतो कॉन्व्हर्जन्स. आणि हे जर लाईट रेज असे दूर दूर जात राहिले असते तर याला आपण बोलतो डायव्हर्जन्स. सो कॉन्व्हेक्स लेन्स इज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स. सो कॉन्व्हेक्स लेन्सची प्रॉपर्टी काय असते की ते रिफ्रॅक्टेड लाईट रेज जे आहे ते कॉन्व्हर्ज करतात किंवा एका ठिकाणी येतात. सो ते रिप्रेझेंट करण्यासाठी इथे दोन रेज दाखवलेले आहे. पॅरलल रेज दाखवलेले आहे. जनरली आपण पॅरलल रेज केव्हा घेतो, जसं आपण बोलतो की ऑब्जेक्ट खूप जास्त अंतरावरती आहे त्यावेळेस त्यापासून निघालेले रेज जे आहे ते पॅरलल आपण असं कन्सिडर करतो. सो या ठिकाणी दोन रेज दाखवलेले आहे. हे लाईट रे येणार, डोळ्यामध्ये एंटर करणार, लेन्समधून पास होणार. कॉन्व्हेक्स लेन्स आहे, कॉन्व्हर्ज होणार, लाईट रेज कॉन्व्हर्ज होऊन एकत्र येणार. एकत्र येऊन ते एकत्र कुठे येणार, रेटिनावर येणार. आपण बोलतो की आपल्याला इमेज कुठे मिळते, ज्या ठिकाणी लाईट रेज इंटरसेक्ट करतात. लाईट रेज इथे रेटिनावरती इंटरसेक्ट करतात. सो या ठिकाणी आपल्याला इमेज मिळणार आहे. सो इथे रिप्रेझेंट केलं, दिस इज कॉन्व्हर्जन्स ऑन रेटिना, दिस इज रेटिना, इनकमिंग लाईट रेज, दिस इज क्रिस्टलाइन लेन्स. या सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहे. आता हे जे लेन्स आहे ह्युमन आयमध्ये असणार हा जो लेन्स आहे नॅचरल लेन्स, याच्यामध्ये कॅपॅसिटी असते की ते आपली साईज ॲडजस्ट करू शकते. ठीक आहे, साईज ॲडजस्ट करू शकते. साईज का ॲडजस्ट करावी लागते, कारण आपण जवळच्या पण वस्तू बघतो, दूरच्या पण वस्तू बघतो, बरोबर. आपल्याला जवळच्या पण वस्तू बघायच्या असतात आणि दूरच्या पण वस्तू बघायच्या असतात. सो त्यासाठी हे जे लेन्स आहे हे लेन्स स्वतःची फोकल लेंथ ॲडजस्ट करतं. लेन्स काय करतो, स्वतःची फोकल लेंथ ॲडजस्ट करतो. आणि हे जे ॲडजस्टमेंट ऑफ फोकल लेंथ असे यालाच आपण बोलतो पॉवर ऑफ अकॉमोडेशन. याला आपण काय बोलतो, पॉवर ऑफ अकॉमोडेशन. जे आपण ह्युमन आयचे जे स्ट्रक्चर बघितले त्यामध्ये आपण सिलियरी मसल बघितलेले, सिलियरी मसल. सो आपण म्हणतो की सिलियरी मसल याचं फंक्शन काय होतं की ते लेन्सला ॲडजस्ट करतो किंवा लेन्सची साईज ॲडजस्ट करतो. म्हणजेच काय, अकॉमोडेशनचं काम असतं सिलियरी मसल्स. आणि हे जी लेन्सची साईज ॲडजस्ट होते म्हणजेच काय, त्याची फोकल लेंथ चेंज होते किंवा फोकल लेंथ ॲडजस्ट करणं, यालाच आपण बोलतो पॉवर ऑफ अकॉमोडेशन. सो व्हॉट इज पॉवर ऑफ अकॉमोडेशन, कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू चेंज इज फोकल लेंथ इज पॉवर ऑफ अकॉमोडेशन. स्वतःची फोकल लेंथ चेंज करण्याची कॅपॅसिटी, त्यासाठी लेन्स काय करणार, आपली साईज चेंज करणार आहे आणि यालाच आपण बोलतो पॉवर ऑफ अकॉमोडेशन. ठीक आहे, अकॉमोडेशन आणि पॉवर ऑफ अकॉमोडेशन काय, आय होप तुम्हाला समजलेलं आहे. सो आता इथे दोन केसेस कन्सिडर केलेले आहे. जसं मी बोलले की आपण जवळच्या पण वस्तू बघतो, दूरच्या पण वस्तू बघतो, सेमच लेन्स आहे. मग लेन्स काय करणार आहे, आपली साईज ॲडजस्ट करणार आहे जवळची वस्तू बघताना आणि दूरची वस्तू बघताना. सो त्यासाठी दोन केसेस घेतलेले आहे लेन्सच्या. एक नॉर्मल ह्युमन आय घेतलेलं आहे दोन्ही ठिकाणी. या ठिकाणी सुद्धा लेन्स आहे, या ठिकाणी सुद्धा लेन्स आहे. इथे पॅरलल रेज दाखवलेला आहे किंवा आपण असं बोलू शकतो ऑब्जेक्ट जो आहे तो खूप जास्त अंतरावरती आहे किंवा डिस्टंट ऑब्जेक्ट आहे, तिथून लाईट रेज येत आहे म्हणून आपण पॅरलल कन्सिडर केलेलं आहे. सो या केसमध्ये काय होणार आहे,
लेन्स जो आहे, लेन्स नॉर्मल जो लेन्स असतो डोळ्याचा तो लेन्स फ्लॅट होतो. काय होतो? फ्लॅट होतो. त्यामुळे बघा असा एक उभा असा फ्लॅट लेन्स तुम्हाला दिसत आहे. सो ज्यावेळेस लाईट रेस दूर अंतरावरून येतात त्यावेळेस ही जी लेन्स आहे ही लेन्स फ्लॅट होते. कशासाठी? तिला आता फोकल लेंथ इन्क्रीज करायची असते. फोकल लेंथ म्हणजे काय? फोकल लेंथ आठवत असेल तुम्हाला, ऑप्टिकल सेंटर आणि ज्या ठिकाणी लाईट रेस एकमेकांना येऊन मिळणार आहे किंवा आपण असं बोलू शकतो फोकस, याच्यामध्ये असणारा जे डिस्टन्स असतं याला आपण बोलतो फोकल लेंथ. ज्यावेळेस दूरवरून लाईट रेज येतात किंवा डिस्टंट ऑब्जेक्टपासून लाईट रेज येतात त्यावेळेस ही जी लेन्स आहे ही फ्लॅट होते. त्यामुळे काय होते? फोकल लेंथ ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते. त्याच्या ऑपोजिट केस, सपोज एखादा ऑब्जेक्ट जवळ ऑब्जेक्ट आहे, तिथून जर लाईट रेज येत असतील तर त्या केसमध्ये ही जी लेन्स आहे ही लेन्स काय होते? लेन्स थोडीशी राऊंडेड होते, अशी फुगते. ती इथे फ्लॅट होत होती, या ठिकाणी ती अशी फुगते. असं का होतं? कारण त्यामुळे काय होते की या ठिकाणी त्याची फोकल लेंथ कमी होते. या ठिकाणी फोकल लेंथ इन्क्रीज होते, या ठिकाणी फोकल लेंथ कमी होते. म्हणजेच काय? थोडक्यात काय? लेन्स आपली साईज अशी चेंज करतो की जेणेकरून फोकल लेंथ चेंज होणार आहे. फोकल लेंथ का चेंज झाली पाहिजे? कारण ऑब्जेक्टचं डिस्टन्स कसं असतं त्याच्या अकॉर्डिंग फोकल लेंथ आईज चेंज करतात आणि त्यानंतर आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसतो. कारण बघा, ऑब्जेक्ट आपल्याला जर बघायचा असेल तर इमेज नेहमी कुठे फॉर्म झाली पाहिजे? रेटिनावर फॉर्म झाली पाहिजे. म्हणून इमेज किंवा हे जे रिफ्रॅक्टेड रेज आहे ते एकमेकांना इंटरसेक्ट ह्या रेटिनावर झाले पाहिजे. त्यासाठी फोकल लेंथ चेंज केली जाते. फोकल लेंथ चेंज करण्यासाठी हे जे लेन्स आहे हे आपलं साईज किंवा शेप चेंज करतात. फर्स्ट केसमध्ये ज्यावेळेस लाईट रेस लांबून येत असतात त्यावेळेस लेन्स फ्लॅट होते. सेकंड केसमध्ये लेन्स राऊंड होते. लेन्स फ्लॅट का होते? कारण या केसमध्ये फोकल लेंथ इन्क्रीज करायची असते, या केसमध्ये फोकल लेंथ डिक्रीज करायची असते. समजला? सो सिंपल सांगण्याचा अर्थ काय? लेन्स जे असतात, लेन्स आपली साईज ऑफ शेप चेंज करू शकता. जसं ऑब्जेक्ट असेल किंवा ऑब्जेक्टची जी पोझिशन असेल तो ऑब्जेक्ट बघण्यासाठी त्याच्या पोझिशनच्या अकॉर्डिंग लेन्स फ्लॅट होऊ शकते किंवा बल्ज होऊ शकते किंवा राऊंड होऊ शकते. जनरली ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आपला दूरचा ऑब्जेक्ट असतो तो ज्यावेळेस बघायचा असतो त्यावेळेस लेन्स जे असतात ते फ्लॅट होतात. जवळचा ऑब्जेक्ट असेल तर लेन्स राऊंड होते. हे का होतं? टू ॲडजस्ट दी फोकल लेंथ. सपोज मी एक बुक रीड करत आहे, एक बुक आहे माझ्याकडे. सो मी एक माझ्या सोयीस्कर अंतरावरती हे पुस्तक धरलेलं आहे. सपोज आता मी असं केलं की हे बुक मी हळूहळू असे डोळ्यांच्या जवळ आणत गेले किंवा चेहऱ्याकडे मी आणत गेले. इथपर्यंत मला वाचता येत आहे, अजून जवळ आणलं तरी वाचता येत आहे, अजून जवळ आणलं तरी वाचता येत आहे. बट काही वेळानंतर जसं जसं हे पुस्तक मी अजून जवळ आणते तर काही वेळानंतर काय होणार आहे की मला यामध्ये असणारे लेटर्स रीड करण्यासाठी माझ्या डोळ्यामध्ये थोडासा मला ताण जाणवेल किंवा स्ट्रेस येतो असं मला जाणवेल आणि यामध्ये असणारे जे लेटर्स आहे हे लेटर्स मला ब्लर दिसतील किंवा फिजी दिसतील. त्याच पद्धतीने सपोज या डिस्टन्सपासून मी बुक अजून दूर घेऊन गेली तरी मला रीड करता येणार आहे, अजून दूर घेऊन गेली तरी रीड करता येणार आहे. बट हे डिस्टन्स जर मी अजून वाढवलं तर काही वेळानंतर अगेन हे जे लेटर्स आहे हे लेटर्स मला ब्लर दिसतील, फिजी दिसतील आणि त्यानंतर काही अंतरानंतर तर मला यामध्ये काय लिहिलेलं हे वाचता सुद्धा येणार नाही. सो यावरून आपण काय म्हणू शकतो? इथे आपण बेसिकली काय करत आहोत? बुक आहे, बुक म्हणजे काय? ऑब्जेक्ट आहे आणि डोळे आहे म्हणजे डोळे म्हणजे काय? लेन्स असणार. सो आपण ऑब्जेक्ट आणि लेन्स याच्यामध्ये असणार डिस्टन्स खूप कमी कमी करत गेलो आणि खूप वाढवत गेलो. यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो की नेहमी 2 पॉईंट असणार आहे, एक मिनिमम डिस्टन्स असणार आहे, एक मॅक्झिमम डिस्टन्स असणार आहे की जिथे आपल्याला वस्तू क्लिअरली दिसतात. मिनिमम डिस्टन्स की जिथे वस्तू क्लिअरली दिसतात आणि मॅक्झिमम डिस्टन्स जिथे वस्तू क्लिअरली दिसू शकतात. सो त्यावरून आपल्याला दोन टर्म्स बघायचे आहे. फर्स्ट टर्म इज मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. डिस्टिंक्ट विजन म्हणजे काय? क्लिअरली दिसण्यासाठी किती मिनिमम डिस्टन्स पाहिजे. अँड मॅक्झिमम ऑर फार्थेस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. फार्थेस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. सो याचा अर्थ काय? मिनिमम डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट विच इट इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन आय. डोळ्यावर ताण न पडता एखादी वस्तू क्लिअरली आपल्याला विजिबल झाली पाहिजे किंवा डोळ्यांना विजिबल झाली पाहिजे. हे जे मिनिमम कमीत कमी जे अंतर असतं त्याला आपण बोलतो मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. त्याच्या उलटं फार्दर डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? द फार्दर डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट विच इट इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन आय. अगेन डोळ्यात ताण न येता मॅक्झिमम किती डिस्टन्सपर्यंत आपण ऑब्जेक्ट ठेवू शकतो की जिथे तो ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअरली विजिबल होईल त्याला आपण बोलतो फार्दर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. तर या ठिकाणी ज्या पोझिशनला आपण ऑब्जेक्ट ठेवणार आहे किंवा त्या पोझिशनला आपण बोलतो नियर पॉईंट. ठीक आहे. आणि ज्या पोझिशनला आपण इथे ऑब्जेक्ट ठेवणार आहे त्याला आपण बोलतो फार पॉईंट. नियर पॉईंट अँड फार पॉईंट. नॉर्मल ह्युमन आहे, हेल्दी ह्युमन आहे, त्यासाठी नियर पॉईंट कन्सिडर केला जातो 25 सेंटीमीटर. थोडाफार मागे पुढे असेल, पर्सन टू पर्सन तो व्हेरी होतो, बट जवळपास 25 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आपण कन्सिडर करतो किंवा नियर पॉईंट इज 25 सेंटीमीटर फॉर नॉर्मल हेल्दी आईज. आणि त्यानंतर फार पॉईंट आपण कन्सिडर करतो इन्फिनिटी. फार पॉईंट इज कन्सिडर ॲज इन्फिनिटी. आता यामध्ये हे जे लेन्सेस आपण बघितले, आपण म्हणतो की लेन्स फ्लॅट होता,
किंवा लेन्स राऊंड होता किंवा आपली फोकल लेंथ ॲडजस्ट करता. बट इथे सुद्धा काहीतरी लिमिट येतं आणि या लिमिटेशनमुळेच काही डिफेक्ट येतात. दोज आर नोन ॲज डिफेक्ट्स ऑफ विजन. तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, डिफेक्ट्स ऑफ विजन. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे की नॉर्मल आय कसं कॉन्व्हेक्स लेन्स कसं वर्क करतो. कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे त्यामुळे इथे रेटिनावरती कॉन्व्हर्ज होणार आहे रेज आणि इथे इमेज फॉर्म होणार आहे. जर लाईट रेज अंतरावरून येत असेल तर लेन्स आपला शेप चेंज करतो, फ्लॅट होतो आणि जवळून येत असेल तर लेन्स होतो राऊंड टू ॲडजस्ट फोकल लेंथ. त्यानंतर अजून 2 पॉईंट आपण बघितले. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, त्याहून नियर पॉईंट आपण समजून घेतला. नियर पॉईंट नॉर्मल ह्युमन आयसाठी 25 सेंटीमीटर कन्सिडर केला जातो. अँड सेकंड इज फादर डिस्टन्स ऑफ विजन, फादर्स डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन ऑर फार पॉईंट आपण नॉर्मल ह्युमन आयसाठी इन्फिनिटी कन्सिडर करतो.